राष्ट्रोळी शांतादुर्गा प्रसन्न सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणरायाला वंदन करून श्री रंगदेवता व नटेश्वराला नमन करून रघुनाथ राष्ट्रोळी देवाला आणि शांतादुर्गा देवीला अभिवादन करून नाट्य रसिकांचं हार्दिक स्वागत करून श्री रघुनाथ राष्ट्रोळी शांतादुर्गा तरुण हौसी नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहोत. श्री चंदन रामा मावळणकर निर्मित ऐतिहासिक 3 अंकी नाटक संगीत व्यंकोजी वाघ. लेखक कमलाकर बोरकर. दिग्दर्शक विठानंद पाळणी व विजयदास चंद्रकांत वळवईकर. संगीत दिग्दर्शक महादेव पारसेकर. तालरक्षक किशोर गडेकर. रंगमंच व्यवस्था प्रकाश योजना ध्वनी संकलन दीपज्योती रंगमंच अस्नोडा गोवा. पडद्यामागे सूत्रधार सोमनाथ मावळणकर, योगेश मावळणकर, दीना मावळणकर, कार्तिक शेट्ये व उदय गडेकर. व्यवस्थापक रवळनाथ राष्ट्रोळी शांतादुर्गा पंचायतन प्रसन्न. विशेष आभार सदानंद राव व महेश साडलकर. या नाटकातील कलाकार शिवाजी चंदन रामा मावळणकर, नेताजी रजत रमेश मावळणकर, परिजी अमोल नरेंद्र वळवईकर, काळोजी विनोद शेटिये, व्यंकोजी विजयदास दशरथ मावळणकर, किल्लेदार मानाजी प्रेमानंद वैकुंठ वळवईकर, इम्रान खान तुळशीदास विश्वनाथ शेटिये, फाजल निकेश गुरदास मावळणकर, दरपोक खान विशाल महादेव गाड, पोपटराव रावजी रामा मावळणकर, मैना कुमारी शारदा शेटकर, चिंटू खान शुभम प्रेमानंद तारी, मराठी सरदार गुरदास मावळणकर, शिपाई वरद वळवईकर, यश गडेकर, देवेश मावळणकर, ओम राऊ, वंश मावळणकर, राजाराम सावंत. तरी सहर्ष सादर करीत आहोत चंदन रामा मावळणकर निर्मित विद्याधर पाणी दिग्दर्शित संगीत ऐतिहासिक 3 अंकी नाटक व्यंकोजी वाघ. व्यंकोजी वाघ. व्यंकोजी वाघ. इसवी सना 1627 इसवी सना 1627 मासा श्रोत वैशाख मासा श्रोत शिवाजी रूपी शंकर अवतरला. शिवाजी रूपी शंकर अवतरला. सुटला तर काम मोगलाचा. सुटला तर काम मोगलाचा. गरीबाचा त्यात भरला रे
पागल, वो मरकट का बच्चा अभी तक आया नहीं। वक्त खत्म होता जा रहा है, लेकिन उन राम राजे का अभी तक पता नहीं। ये मराठी लोग दिखने में सीधे साधे होते हैं, लेकिन बहुत चालाक होते हैं पागल। शाप बनाने शाप कामगिरीवर आपल्याला पाठवला आहे, जे आपल्यावर असलेल्या विश्वासाने किंवा ध्यापनाचा विश्वासघात न करता आपण येत्या महिन्याभरात रोहिडेश्वर सर विलास पण फक्त रोहिडेश्वर सर करणार नाही, त्या सह्याद्रीच्या उंदराला शिवाजीला जेल बंद करून बादशाहचा लढाई करणार। लेकिन मित्रो, त्या शिवाजीला पकडण्या एवढं सोपं काम नाही। आपण रोहिडेश्वर कमी करायचा, त्याच्यावर पडकर असला तो बाबा द्यायचा खाली खाली हाथ देने नहीं जाऊंगा। मराठा का राजा बंदीवान करे तेवाज बादशाह तोड़ने जाते। हाँ, इमरान जबान का पक्का है, जैसा कहूंगा वैसा ही करूंगा। जब तक ये मेरे हाथ मजबूत है तब तक किसी की हिम्मत नहीं इमरान को रोकने की। आपल्या पराक्रमाबद्दल आमची पूर्ण खात्री असू, आपला निश्चय चांगला आहे, पण तेवढा तो खतरनाक आहे, कारण शिवाजी बहुत चालाक आहे। प्रत्येक वेळी उलटीचा दोन आम्हाला फसवता आला नाही तेव्हा चुप कर पागल, यावेळी आम्हीच त्याच्यावर डाव सुद्धा असणार आहे। एकदा का शिवाजी जेल बंद झाला की सगळे मराठे बादशाह शरण आलेच म्हणून समजा। हुजूर, बाहेर कोणीतरी मराठा सरदार आला आहे, खान साहेबांना भेटायचं असं सांगतोय। जयंती आज्ञा हुजूर। क्या नाम है तुम्हारा? बाळोजी छेदे। हमें मिलने का चालो केवळ तुम्हाला मदत करावी म्हणूनच तो तुम हमें मदद करने आए हो। माझ्यावर विश्वास ठेवा खान साहेब, तुम्हाला मदत करण्याशिवाय दुसरा कुठला स्वार्थच साधायचा नाही मला। तू मराठा, आम्ही मुसलमान, तुमचा आमचा पिढ्यानपिढ्यांवर, आणि असं आता तू आम्हाला मदत करणार, त्याच्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा? आपली शंका रास्त आहे खान साहेब, पण तरी सुद्धा अंतरीच्या तळमळीने सांगतो, आपण माझ्यावर विश्वास ठेवा। या शिवाजीने अपमान केला आहे माझा। दक्षिणेच्या मोहिमेवर त्या नेताजी पालकाला पाठविला, तो अपमान सहन न होऊन मी आपल्याकडे आलो। यापुढे शिवाजीचा बिनवट करायचा डाव झाला त्यात मला आपली मदत हवी ऐसी बात है तो तुम्हें मदद जरूर मिलेगी। शिवाजीला तर आम्हाला पकडून गेलास तर आमचे बादशाह तुला मोठं बक्षीस देणार। एवढं मोठं बक्षीस काळोजी की तू जिंदगीभर याद करते रहेगा। कसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान मीच। आता मी काय सांगतो तिकडे नीट ध्यान द्या खान साहेब। शिवाजी उड्या मारतोय ते फक्त नेताजी, तानाजी आणि यशाजी यांच्या जीवावर। प्रथम ह्या तिघांचाही बंदोबस्त करावा लागेल आपल्याला, आणि एकदा का हे 3 साथीदार जेलबंद झाले की शिवाजी सुद्धा सरका येऊन बादशाला शरण आलाच म्हणून समजा। लेकिन काळोजी, ते शिवाच्या साथीदार सुद्धा त्याच्याच सारखे हुशार आहे। त्यांना जेलबंद करता करता तो शिवाजी आपल्याला जेलबंद करणार नाही कशावर? कारण शिवाचा काय नाही, कधी साधूच्या वेशात, कधी भिकारीच्या वेशात उभा राहून आपल्या घरात। शिवाजीच्या चतुराबद्दल काय प्रश्नच नाही, पण हा काळोजी सुद्धा काही खर्चा गुरुता केला नाही। आता मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला भीती बाळगण्याचं कारणच काय ते? त्यांची सगळी ठाव ठिकाणं, गुप्त बातम्या मी जातीने तुम्हाला सांगतो। मग पहा, एकदा महिन्याभरात शिवाजी तुमच्या ताब्यात आला। शाबास काळोजी, आम्ही तुमच्यावर बेहद खुश आहोत। आपल्यासारखा जिगरबाज दोस्त मिळाल्यावर आणखी काय पाहिजे आम्हाला? हेच तर सांगतो खान साहेब, आपण फक्त माझ्या पाठीशी उभे राहा। प्रथम वाट लावू त्या नेताजी पळत करायचे। ठीक आहे फादर, तुम काळोजी सोबत चला आणि आमच्या गुप्त बैठकीची राहुटी दाखवा। काळोजी, यापुढे तुम्ही आणि आम्ही दोस्त, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही दोस्ती जगाचा शक आला तर आम्ही तुमची सुद्धा काही करणार नाही। दोस्त के लिए दीदार और दुश्मन के लिए नंगी तलवार असा आमचा बाणा आहे।
विश्वासाचा विश्वासघात होणार नाही खान साहेब. मग येऊ मी आता. या आजर रावटी दाखवल्यानंतर तुमचे शस्त्र त्यांना परत करा. जा तुम्ही. या अल्लाह, कैसे है ये मरकट्टों की औलाद, पल पल पे भड़क जाते हैं और अपने ही भाई बंधों को मिट्टी में मिलाने को तैयार होते हैं. तौबा तौबा, इनसे संभाल के रहना ही अच्छा है. आता काळोजी आम्हाला फितूर झालाच आहे. आता पुढे ठाऊल टाकायला काहीच हरकत नाही तर ते मराठी मुलकातले खासकडे कोणाला करणार होते. आता काळोजीच्या रूपाने योग्य वाठारा आम्हाला मिळालाच आहे. आता मराठी सर करायला काहीच वेळ लागणार नाही. त्या मराठा सरदारांनी काळोजीचा पाठलाग सुरू केला. पण जाता जाता आपले दोन सैनिक हरामजादे की ये हिम्मत, फाजल को बोला आगे बढ़ने के लिए. जाओ जाओ, फाजल को बोला आगे बढ़ने के लिए. कुठे आला? कौन हो तुम? सीधा चलने को नहीं आता है क्या? आमच्याच मुलकात घुसून वर मला जिंकणार सीधा चलने को नहीं आता म्हणून. तुमको सर चलने को आता नहीं, उलट हमको ही जाता है सीधा चलने को आता नहीं म्हणून. सीधा बात कर. वाकडा बोलू नकोस. डरको खान म्हणतात मला. उलटा सुलटा बोलशील तर या माझ्या कालवारीला कायचा उलटा करून गाडीवाल्या बोकड्या नाहीतर तुझी दाढी कडून हाथ दे. ये दाढ़ी को मत हाथ लगाओ, फिर हमारा गुस्सा बढ़ेगा. ये दाढ़ी हमारी अमानत है, समझे? समझे. तुम यमन को हम चांगलेच समजे. पण काय रे मिया, इथं कशाला धडपडतोस? सीधा बोल. इथे धडको नव्हतो. असा फिरत पुढे आलो. तू ते तू दिसता आता पाहत होतो. अरे गाडीवाल्या, तुम्ही घेऊन दिवसभर काही ना काही शोधतच असतात. अरे यार, अल्लाह ने आंखें किस लिए दिए? देखने के ना. नंतर आपण इकडे तिकडे शोधित असतो, मोजीत असतो. पण इकडे तसं मला काही दिसलं नाही. असं हवं तरी काय तुला? हा, आता तुमच्या त्या बादशानं आमच्या मुलकावर नजर वळवली. हा, पण सांगून ठेवतो, आमच्या वाट्याला या तर तुमची गर्दन सदा वेगळी करेन. अरे यार, तू एकदम उंडी उडायला निघाला. खाली भेंट करण्यासाठी हम सिपाहीगिरी करता. बाकी तुम्हारी हमारी दुश्मनी कुछ नहीं. ये तुम्हारा राज हमको नहीं मांगता है. जो कुछ मांगता है वो जा बना जाने. नहीं तो खाली एक औरत मांगता है, एक मराठी औरत. क्या शबाब, क्या चाल, क्या रुबाब. वाह 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 वाह. मराठी छोकरी देख के अपन का कलेजा बड़ा हुडू हिलने लगता है. अच्छा, आता आलं ध्यानात. म्हणजे तुला छोकरी पाहिजे तर? अभी कैसा बोला यार? 4 महीने हो गए दिल्ली छोड़ के वो इमरान चाचा के साथ इधर आया. मैं भी उधर, हम इधर. कैसे दिन बीतेगा यार? तुमची बहुत याद आती है. इकडे कुठली छोकरी या माझ्या तोंडाकडे बघा सुद्धा नाही. आधी आड्या तोंड बघून या. काय ही तुमची तोंड? माकडं बरी, तुमच्या तोंडाकडे बघवत नाही. काय हे दाढी मिशाचं जंगल.
कळशालाही शर्येने मान खाली घालायला लावणारा काळ्या गुड्ड रंग आड्या एवढ्या डोळे वसक वाकडं नाही आणि हे दगडाच्या आकाराचे जाड जाड बोट चुप आहे त्या बघता पागलचा सारखा आणि कसा बी असलो ना एक आदमी आहे ना क्या काली पिली पग 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 लगाई चुप चुप कर चुप तू जा तुझ्या वाटेनं मी जातो माझ्या वाटेनं तेरा यार देखो तुम बड़ा जिगरी आदमी मालूम पड़ता है क्या नाम है तेरा लाडी घोडी लावण्यात बंद चांगलेच पटायचं आहात बघा पण कसल्या मुलानं मी खट्टा नाही सांगून ठेवतोय असं गुस्सा करू नको मेरे दोस्त मी गाडीवाला असलो तर ना गोष्टीला एकदम पक्का आहे हा मेरा नाम है टरपोकन अभी तेरा नाम बोलो दोस्त माझं नाव आहे पोपटराव क्या नाम है देवा तुझी पोपट पानची कुकू चालू आहे तो अच्छा तो पोपटराव आज से तुम हमारा दोस्त एकदम पक्का दोस्त म्हणजे तुला पण बाईच वेळा म्हणावं लक्षात ठेव त्या बाईच्या लफड्यात आपली दोस्ती निघली पाहिजे कसं एकदम बरोबर तो बोल कभी करेगा मेरा छोटा सा काम बोलो बोलो जल्दी बोलो हो खान साहेब तुम्हाला ये बात छोटीशी वाटते लेकिन लई कठीण काम आहे हो रोज झटकन उघडता आडवा होतो पण काही माणूस आडवी कुठली इकडची तिकडे फिरत नाही तेव्हा तुला सावधगिरीने बसवावी लागते तेव्हा आणखी हातवर घे जरा बघ बघा तुमचं काम मी तसं फक्त करतो ना मानेची महिना सुद्धा झाला परत ये तर खरा माझ्या वाटेला नाही तुला जितका गाडला तर नाव सगळ्यांना मानायला
या अल्लाह ही छोकरी है बिजली पूरी अंगार तुझे बचा म्हणतो तुम बरोबर डरपट है हम बरोबर पटातो तिला त्या झाडाखाली जाऊन बस जा मी साल घालीन तुला हम बैठता है उधर लेकिन तू संभाल के पटा लेना नहीं तो वो छोरी तेरे को काट डालेगी संभाल के भाई संभाल के ते लांब जाऊन बस जा आत्ताच एकाला भगवला तर दुसरा वाटेल त्याचं म्हणून आहेच की आडवा असं काय ते राखवायचं मैनाबाई अरे वा लाडी गोडी लावली मला काय पण नेला आणि काय रे मला बाई म्हणायला मी काय बाई झाले हो आता ते तपासल्याशिवाय मला कसं कळणार वरून दिसतेस बाई सारखी म्हणून म्हटलं मैनाबाई काय पण बोलतोय त्याने महिनाबाई नाही तर साखरेची पेरणी करायला पुरुषाची जात असतेच मोठी चाला गोड गोड बोलीला भुराड पाडायला मी काही साडू माण नाही समजलास तसा तुझा ठसका चांगला ठावलाय ठसका अरे ठसकाच का पण वेळेला माझा झटका सुद्धा दाखवायला कमी करणार नाही मी मानेची महिना म्हणतात मला हो किती वेळा सांगशील रे मला सुद्धा पिसाळ्याचा पोपट म्हणतात हा पोपट शिजला तुझ्यासारख्या महिन्याची पळता हुई कमी होईल सांगून ठेवतोय अरे माहिती आहे तुला पिसाळ्यांचा पोपट म्हणतात ते म्हणून तसा पिसाळीला कुत्र्यासारखा अंगावर धावून येशील की काय अरे या सह्याद्रीच्या खोऱ्यातील वाघीण म्हणतात मला कमाल झाली महिन्याची एकदम वाघीण झाली मुकाट्याने माझी वाट सोड कहू नाहीतर माझा इंगा दाखवावा लागेल तुला अच्छा बाईच्या धमकावणारा घाबरणारा हा पोपट नाव नाही नेताजी पालकरांच्या आखाड्यातील शूरश्रेष्ठ शिपाई आहे मी हा, अरे वा गबरू पण एकनिष्ठ शूर शिपाई आहे मी तोंड बघा तोंड आयनात कधी मोरा पाहिला आहेस का आपला म्हणे शूर शिपाई अरे शूर कसला शेंदाट शिपाई आहेस तू शेंदाट मी सुद्धा साजनाताईची एकनिष्ठ दासी आहे समजू नकोस अशी कशी नाही काय छान जोडी झाली का महिने हा? नेताजी रावांची आणि सारख्या आकांची जोडी मी छाक आणि तुझी माझी जोडी मी छाक काय बहाली तुझी आणि माझी जोडी जमली काय म्हणजे तुझा विचार तरी काय आहे रे आणि काय आहे पोपटा तुम्हाला समजतोस तरी कोण तुला काय समजायचं समजून चुकलंय ग पण काय ग महिने हा? मी एवढा मोठा पुरुषासारखा पुरुष आणि तू मला अन्य तुरे करतेस माझ्या कानाला हे बरं वाटत नाही हे, मग आग लाव तुझ्या कानाला त्याने माझ्या कानाला ऐकायला बरं वाटत नाही अरे कानाला ऐकायला बरं वाटत नाही मग कोणता घाल कानाला आणि जा की तुम्हा आता काय म्हणावं तुला अगं अशा स्वभावाने कसं होणार असतं उद्या तुझं आणि माझं लगीन झाल्यावर तू होणार माझी बायको आणि मी होणार तुझा नवरा अरे वा त्याने मी होणार तुझा नवरा आणि काय नवरा मी तुझी बायको होणार आणि कुणी अगं सांगितलं सांगायला कशाला पाहिजे सरळ दिसते की तुझ्या बाला मी एकदम पसंत आहे तसं असेल तर मग माझ्या बा बरोबरच कर की लगीन म्हणजे तुझा आणि माझ्या बाचा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभेल महिने कोण सांभाळून बोल नाही तर माझं गरम झालं ना तर लवकर थंड होत नाही सांगून ठेवतोय आणि जा रे जा नरम वाला चल हवा येऊ दे वाट सोड माझी मला माझ्या घरी जाऊ दे ही तुझी हुशारी अजून कोणाला तरी दाखव मोठा आला नवरेपणा गाजवायला चल काय नाही हाय आणि जा अगे बाय काय तुझा मोरा पिसाळ्याच्या पोरा काय तुझा मोरा पिसाळ्याच्या पोरा गाव तुझा गव्याची मला म्हणत पाण्याची वेला मला म्हणत पाण्याची वेला
तेव्हा पुढच्या गोष्टी चालता चालता बोलूया. चल महिने, चला खान साहेब. नेताजी रावाची काही खबर? अजून काहीच बातमी नाही केलेल्या साहेब. ठीक आहे. किल्ल्यावर बंदोबस्त नीट ठेवा. पुणेकडे बुरुजावर दारुगा प्रयत्न केला. रात दिवस गावातीला गावला तरी अजूनही पालघराचा काही पत्ता नाही. पालघर मोहिमेवरून कालच परत आले. आज आमच्या भेटीला येणार असा जासूसी आला. पण येण्याला असा विलंब का आणि कसा? काही दगाफटका तर होणार आहे ना. पण आपल्या दगाफटकाला सूर्यावर तेवढ देणारा सूर्यांचा सूर तिरेदार म्हणून ख्याती आहे. तिरेदाराची तरी सुद्धा मनात संख्येची फार उत्सुकता आहे. कारण सह्याद्रीच्या दराखोऱ्यात सदा पिसाळलेला गणपती वाट खायमार लागतो आहे. दगा दगा बाबासाहेब दगा. सावध रहा, रात्र पितुरीची आहे. सावध रहा. फिक्रीची आहे. होय मामासाहेब. नेताजी काय सांगता का? होय मामासाहेब. काल मोहिमाहून परतल्यापासून सारखा बेचैन आहे मी. डोक्यात असा फडका उडालाय की रागाच्या भरात माझ्या हातून काही बरं वाईट तर होणार नाही ना याची भीती वाटत आहे मला. पालकर आपल्या संतापयुक्त बोलण्याचा मतलब आमच्या ध्वनीला आहे. मामासाहेब कुणावर तरी कसा विश्वास ठेवायचा? जिथं रक्ताच रक्ताची बैमान होऊ लागला तिथं इतरांवर तरी कसा विश्वास ठेवायचा? मामासाहेब रागवू नका. आपण शिवरायांचे विश्वासू किल्लेदार आहात. पण आपण तरी इमानी आहात का? नेताजी आपल्याला अर्धच अशी शंका का यावी आमच्या इनामीपणाची? देशाशी गद्दारी करणाऱ्या फळात आमचा जन्म झालेला नाही. हाची देश नंतर स्वतःचा स्वार्थ. स्वराज्याला स्वातंत्र्याची झालं नसेल तर आमच्यासारख्या सामान्य किल्लेदाराच्या जीवनाला काय अर्थ आहे? शब्दांच्या सहानुभूतीने माझं समाधान होणार नाही. देशद्रोह म्हटलं की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सर्व जगाचा भडका उडतो. नेताजीराव स्वराज्याचे रणधुजार आपण. तुम्ही महाराजांचे नाटके शिरलेला
तसा मी सुद्धा स्वामिनिष्ठ किल्लेदार आहे. प्राण गेला तरी हरकत नाही, पण देशाची गद्दारी कधीच करणार नाही. होय ना? मग हा तुमचा लाडका भाचा बैमान निघाला तर काय कराल तुम्ही? नको नको नेताजी, असं अभद्र बोलू नकोस. अशा सांगवेळा अशा शंका कुशंका काढून माझ्या देशप्रेमी मनावर असे आघात करू नकोस. पण नेताजी, तू देशद्रोही झालास तर मी तुझी कधीच किंमत करणार नाही. जरी तू माझ्या बहिणीचा कुलाधिकार असलास तरीही तू स्वाभिमानी रक्त या मनगटात साचत आहे. त्या रक्ताची शपथ देत सांगतो नेताजी, बेमानी करणारी तुमचीच काय, पण स्वतःच्या पोराची सुद्धा मानाची काय करणार नाही. पण आदर असे विचित्र सवाल सुटण्याचा काय म्हटलं? काय सांगू मामासाहेब, आपल्या भोवत्याचा वणवा पेटणार आहे, ज्याच्याबद्दल आपण स्वप्नात सुद्धा संशयाने पाहणार नाही. अशी जीवाची जीवलग माणसं स्वराज्याला आग लावण्यासाठी हातात मूड घेऊन उभी आहेत. कोण आहे तो विश्वासघातकी, देशाची गद्दारी करणारा बेईमान? तो आहे तरी कोण? तो कोण आहे हे सांगण्यात सुद्धा मला लाज वाटत आहे. त्याचं नाव सांगण्यापेक्षा सरकार संशय असावी आणि ती बैमान गर्दन मारून देशाला आग लावणाऱ्याचे पाप तिथल्या तिथं गाडून टाकावं. पण अजून पक्की शहनिशा झालेली नाही, तोवर असा विचार करून चालणार नाही. कारण सक्रियावर तलवार उपसण्यापूर्वी योग्य विचार करावा अशी आमच्या महाराजांची शिकवण आहे. नेताजी, स्वकीयापेक्षा स्वराज्य श्रेष्ठ आहे. राज्य सलामत राहिलं तर आपण सलामत राहू. मला सांगा, कोण आहे तो बेईमान? काळोजी जय जय, तुमचा माझा माझा भाऊच भाऊ. काळोजी जेने फिदून. होय मामासाहेब, दक्षिणीच्या मोहिमेवर महाराजांनी त्यांची निवड न करता मला पाठवलं. म्हणून चिडून काळोजी खानाला फितूर झाल्याची बातमी आज सकाळीच बहिर्जीने माझ्या कानी लागली. इतकंच नव्हे तर काळोजी इम्रान खानला भेटून आल्याची वदना अर्थात मला पोपटरावांनी दिली. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलं? त्याचाच विचार करीत आहे मी सारखा. बहिर्जी नाईक सारखा हे उभ्या राज्यात सापडणार नाही, तेव्हा त्यांना सोबत घेऊन प्रथम महाराजांची भेट घेतो आणि त्यांच्याच आज्ञेने पुढे काय करायचं आहे ते ठरवणार आहे मी. करा पालकर, करा. वेळ धोक्याच्या तशीच खोलाची सुद्धा आहे. आजी रोहिडेश्वर काटा ज्या काळोजीची काही कारस्थानं सुरू होण्यापूर्वीच त्याचा बिमोड केला पाहिजे. नुकताच कुठे स्वातंत्र्याचा सूर्योदय होत आहे. त्याकरिता त्या काळोजी रूपी राहुला जमीनदोस्त करून स्वराज्यावर आलेला अंधार आपल्याला नाहीसा देण्यास पाहिजे. काय सांगू बहिर्जी, फक्त महाराजांची आज्ञा होऊ द्या. या क्षणी जाऊन त्या बैमान काळोजीची गर्दन नाही मारली तर गावात खाणार नाही. पण जरा गावला पण पालकर, वेळ फार आणि पाणीच्या कुणी नव्हे पण स्वतःचाच भाऊ शत्रू सामील झाला आहे. त्याच्याकडून आमच्या चोरवाटा, दारुगोळा आणि धान्य पुरवण्याची बिंदू कबर खाण्याला लागणार आहे. आणि हे सगळं होण्यापूर्वीच आपल्याला त्या बेईमान काळोजीचा बंदोबस्त करावा लागेल. आपण स्तब्धता झाला पाहिजे. तो काळोजी तुमचा भाऊ आहे म्हणून आपला काहीतरी गैरसमज होतोय नाही. हा नेताजी एक स्वामिनिष्ठ सेवक आहे. आधी स्वराज्याची रखवाली, नंतर भावी बंधूंची मिरासदारी राखणारा हा शिवरायांचा शिल्लेदार आहे. तेव्हा बैमानी करणारा स्वतःचा भाऊच काय, जन्मदाचा बाप जरी असला तरी आम्हाला संशयाने त्याची गर्दन मारायला हे मागे पुढे पाहणार नाही. फक्त महाराजांच्या आज्ञेचा अवकाश हा म्हणता त्या काळोजीला गारद करून त्याच पावले इम्रान खानवर हल्ला चढवतो. आले जरी मराठा मला, आले जरी मराठा मला, आले जरी मराठा मला, नग परवा जरी बदला, नग परवा जरी बदला. आले जरी मराठा मला, आले जरी मराठा मला, आले जरी मराठा मला. शास्त्रो ते करी दादा मला, शास्त्रो ते करी दादा मला. शास्त्रो ते करी दादा मला, शास्त्रो ते
स्वराज्याला लाभले म्हणूनच शिवप्रभूंनी हे राष्ट्र घडविले. हे राष्ट्र होणे ही शिवप्रभूंची इच्छा. मानकर आता थांबून उपयोग नाही. घोड्यावर मार टाका आणि तडक रोहिडेश्वर गाठा. मी पोपटरावाला पुढची कामगिरी समजावून घेतोच पुढच्या पाठी. जशी आज्ञा नाही येतो मी मामासाहेब. जय हो. मानाजीराव, मलाही जल्दीने रोहिडेश्वरी रवाना झालं पाहिजे. तेव्हा मी काय सांगतो तिकडे जरा ध्यान देऊ नये. मला मिळालेली खबर खरी की खोटी ते मात्र अजून ठरायचं आहे. पण तो काळोजी आपलं लग्न उठवून खेळण्याच्या घाईत आहे आणि त्याकरिता त्याची तुम्हाला भेट घेण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि उद्या साथीने महाराजांची रोहिडेश्वरी भेट द्या. येतो आपण. काळोजी जेणे फितूर दादी अशा देश डोळ्याला आणि माझी मुलगी कधी देणार नाही. पाठवून देतात. गायकांच्या म्हणण्याप्रमाणे काळोजीची पावलं किल्ल्यावर पडली तर काळोजी आज आपली पावलं किल्ल्यावर कशी का वळली? आपल्या भेटीसाठी आमच्या भेटीसाठी सध्या दिवसाला आहे थकावलं. स्वराज्याच्या सीमेवर थोड्या वेळ घालून पहारा करावा लागला. फुरसत घातली ती नाही तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपली भेट घेण्यासाठी आलो. आमच्या भेटीचा मतलब आमच्या कानी आला तर दार बरा होईल का होईल? आपण ठरविल्याप्रमाणे तुमच्या सरच्याबरोबर लग्नाला तयार आहे मी. तेव्हा मोठं कुठला धरा खबरदार काळोजी. यापुढे तुमचे असते शब्द उच्चारणारी जीभ सकट हसडली जाईल. छाडली जाईल. माझी मुलगी शारदा वा जन्म कुवारी राहिली तरी चालेल पण तुमच्या सत्ता जरा धडावाली माझी मुलगी कधीही गेला माझी. आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझ्यासारख्या लेखीच्या लेख नराला नराचा म्हणून दुखावताय तुम्ही. बोला मामा साहेब आपली मुलगी मला घर देण्याचं कारण का? कारण तुम्ही देशभर आहात. काय मी काळोजी देशद्रोही नाही नाही हे पिवळा खोटा आहे. खऱ्या खोट्याची सत्यता पटली आहे का? फक्त राजाज्ञा झालेली नाही म्हणून तुम्ही अजूनपर्यंत जिवंत आहात. पण मामा साहेब मी फितूर आहे याला पुरावा का? स्वराज्यात चारी बाजूने होणारे तुमच्यावर फितुरीचे आरोप हाच पुरावा आहे. शिवाय माणूस खरं बोलतोय की खोटं हे त्याच्या चेहऱ्यावरच दिसत आहे. भाऊजी तुम्ही खानाला फितूर आहात याचा पुरावा हा तुमचा आता चेहरा देतो आहे. साधा तोंड काळा करा. स्वतःचा जीव प्यारा असेल तर महाराजाला शरण जा. नाही तर स्वतःची चिता स्वतःच तयार ठेवा. नाही नाही मिळत नाही. स्वतःच्या जीवाची भीती मिळाल्यानंतर हा काळोजी द्यायला नाही. पान अपमान करत त्या शिवाजीला मी शरण जाणार नाही. आणि तुम्हालाही सांगून ठेवतो तुमचे मुलगे तुम्ही मला द्यायला नकारला. यापुढे मी पाहतो त्यांचं लग्न पुन्हा बरोबर फसवता येते. कोण आहे इकडे? ताबडतोब घोड्यावर स्वाहा आणि त्या काळोजीचा पाठलाग करा. तो प्रदेशाला जातो आहे त्याचा अचूक अंदाज घ्या आणि त्याची खबर मला कळवा. देवा देवा जल्दी करो. कोण आहे साजू? साहेब साधू नको पक्का फोटो दिसतोय. आपल्या शामिनाच्या आसपास उठमळा होता. विचारलं तर सरळ जॉब देन नाही सांगतोय. शाखा आहे कान साहेब. कौन है ये तू? बोलता क्यों नहीं? कौन है तो? हा होता बोलना नाही. अरे या चापकानच फोडून गाड्या या चोरी सुद्धा कोणी नाही. साधु की औलाद बोलो, सच सच बोलो. कौन है तो? दे उसका
भला ना दे उसका भी भला. ऐकलं खान साहेब याशिवाय दुसऱ्या काहीच बोलत नाही तो. माझी रात्री खात्री झाली आहे. हा साधू नसून शिवायचा एरच असावा. शिवाजीचा फेर असणार तर इम्रानच्या हातून जिवंत जाणार नाही. हो रे बैरागी, सत्सत बोल तुझी जान जर तुला प्यारी असेल तर खरे खरं सांग, हो ना तो. दे उसका भला ना दे उसका भी भला. अभी तुम्हारी भलाई और भलाई मालूम पड़ेगी तुम्हें. बड़ा बड़ा ने खाना बना है ऐसा नहीं तेरी सब करे तुम दे उसका भला ना दे उसका भी भला. आवाज बंद कर हराम जाने. और तू शिवाजी का हेर है या नहीं? दे उसका भला ना दे उसका भी भला. अभी अरे काळोजी जेथे आया है. हेर तो अंदर. कैसी आज्ञा कवि. अरे इस साधु की औलाद, अभी तो सच बोल, कौन है तो? आओ आओ दोस्त, आपको मिलकर बहुत खुशी हुई. आभार आहे मी आपला खान साहेब. खान साहेब हा साधू कोण? इसकी खोज में हम है काड़ो जी. आप जरा नजदीक से देखिए. कोण आहेस तू? कोण आहेस तू? ऐसा बोलना नहीं. जाओ जल्दी सलाम ले आओ. जाओ जल्दी करो. थांबा खान साहेब, तुम्ही ह्याला ओळखणं शक्य नाही, पण ह्याला मी ओळखलंय. काय फायची नाही. शिवाजीचा सर्वात हे शूर स्वाभिमानी शिल्लेला. शिवाजीचा एकच इष्ट सेवक. तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली, पण या काळजीला फसवणं तेवढं सोपं नाही. गेल्या 3 दिवस तू माझ्या पाठीवर आहे. हे केव्हा ध्यानी आलं होतं माझ्या. म्हणूनच गुंगारा देऊन आता सुद्धा तुला पुढे येऊ दिलं. म्हणजे तू बंदेवान झालं नंतरच पुढे जावं आपण. बोल आता तरी सांग खान साहेबांनी खरं कोण आहे? अरे कोण तुझ्या जिंदगीवर कशाला तू मराठ्याच्या पोटी जन्म घेतलास? अरे तुझ्यासारखा फेकड्याच्या उन्हाने पुढे काय पडणार? पण इतकं लक्षात ठेवा काळोजीराव, माझ्यासारखे हजारो बहिणी जरी तू पकडून दिले तरी सुद्धा प्रत्येकाच्या हुकाराबरोबर हजारो बहिणी निर्माण होतील आणि ते तुझ्या जरी आज आम्ही तुमच्या हाती सापडलो तरी सुद्धा आमच्या आई भवानी समर्थ आहे आमचं रक्षण करायला. आई भवानीच काय तुझा तर 4 जण यावा तरी तुझी तू सुटका होणार नाही. खान साहेब त्याला काय करून थांबून ठेवा. शिवाजी गिरफ्तार होणार त्यांच्या समाजाला कोटऱ्याच्या मोकऱ्या ठार मारा. ले जाओ इस हराम जाले को, इसके ऊपर कड़ी नजर फेरो. हम सुनता तो हम लोग सगा जाओ
फर्स्ट क्लास पुलिस समझा था। ले जाओ इसे। पाहिलं खान साहेब, अशा आहे त्या मराठ्यांच्या औलादी प्रत्यक्ष तुमच्या शामियानात सुद्धा म्हणजे केवढी खेळाची साथी असेल त्यांची. या अल्लाह, सचमुच काळोजी, तुम्ही मराठी लोक बहुत चालाक होते. आपली तारीफ करावी तेवढीच थोडी. काळोजी, काही नवीन बातमी? खान साहेब, मी आपणास घालाची बातमी शिवाजीपर्यंत पोहोचली. तो नेताजी पालकर सारखं माझ्या शोधात आहे. त्यानंच तर माझा मार्ग काढण्यासाठी या भयाची नायिका वेशांतर इथं पडलेला आहे. भयाची आता आयताट आपल्या हातात सापडलेला आहे. त्याच्यावर कडक पहारा ठेवा. काही करून तो इथून निसटता कामा नये. त्याची काळजी करू नका तुम्ही काळोजी. हा युवराज शेरचा बच्चा आहे. बँकी सारखा मामूली म्हणजे माझ्या हातून सुटणं शक्य नाही. काय तुम्ही खान साहेब, बाहेरची तेवढा मामुली नाही. मोठमोठ्या लढवायला हा मोठा चपविणारा बहुरूपी आहे तो. शिवाय तुम्हाला मागच सांगितल्याप्रमाणे यापुढे शिवाजीचा बंदोबस्त करण्यापूर्वी प्रतापचे आपला नेताजी फालकराचा काढावा लागेल. ज्या नेताजी रूपी झोंड बाजूला झाली की शिवाजीला जेलबंद करायला आपला मार्ग मोकळा. जे काय तुमच्या मनात आहे ते बोलून टाका. यापुढे आपल्या शक्तीच्या बळाने आणि माझ्या युक्तीने अवघा मराठी लोक साय करून टाकले आपण. खान साहेब, मी शिवाजीचा शत्रू म्हणूनच आपला मित्र झाला. तसाच एक भलाड माणूस या सह्याद्रीच्या जंगलात आहे. खरा शिवाजीचा शत्रू तो आहे. तेव्हा कौन है वो बहादुर जिसकी तुम्हें तलाश है और वह शिवाजी का भी दुश्मन है? दुश्मन फक्त दुश्मनच नाही तर पक्का हाल वैरी आहे तो शिवाजीचा. शिवाजीचा फक्त नाम ऐकता क्षणी वाघाची तरकाळी सोडून रागाने लाभ उभा राहतो तो. क्या नाम है उसका? व्यंकोजी वाघ या सह्याद्रीच्या दरीचा वाघच आहे तो. तेव्हा येत्या 4 दिवसात आपण त्याची भेट घेऊया. जरूर जरूर. आपला फायदा होत असेल तर जरूर त्याची भेट घेऊया. पण काळोजी, काही दगा फडकाचं नाही ना? या काळूच्या जीवाच्यापर्यंत तुम्हाला धगाफडका होणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण शिवाजीचे शत्रू आहोत या समाजावर व्यंकोजी वाघ आपलं नक्कीच स्वागत करतील. चला तर आपण पुढच्या कामगिरी गए काळोजी, आप मिल गए तो हमें क्या गम है. चलो चलो. माझे आहे. माझी आहे. महाराज येतो. आपली जाऊन जागली त्यांना खतम. बोलू नको. हा काढला तुझ्या पायाचा काढला. तोच तर मोगल सैन्याचा डेरा. इम्रान खानचा डेरा. असं त्या मोठ्या झाडाखाली बघ कोण आहे. तुझ्या नजरेने बघ जरा. ते झाडाला तिकडे बांधलेले आहेत ना, ते बहिरची नायिका दिसतात मला. काय सांगतेस काय. हो, बहिणीची नाही. त्याच्या बाजूला महाराज येतो तो. मग आता कसं व्हायचं? अहो, त्याचा पहाड बाजूला झाल्याशिवाय नाही त्यांची सुटका व्हायची तरी कशी? हे तुम्हा बाईच्या डोक्यात नाही शिरणार. त्याला आमच्यासारख्या बापाचं डोकं लागतंय. माहिती आहे. मोठ्या डोक्याचा रडी आहेस तू. आता फालतू गडबड बंद कर आणि जा आणि नायिकांना सोडव. आई हा आम्ही एकटी आली बघ. महाराज आहे कोण? दट्टू खान. म्हणजे माझा जिगरी दोस्त. हे दोस्त कसला कामापुरती दोस्त, बाकी सगळा दुश्मन. मी त्याला तिकडून कसा तरी हलवतो. तो इकडे आला रे आला की त्याला इष्टाचा गुंगारा देऊन ठेव.
तोपर्यंत मी नायकाची सुटका करून येतो. ठेवा या झाडाखाली जाऊन बघ. दर्प इथं आला कसं तू सांगशील तसं पण लवकर ये बाबा नाहीतर तो डरपू खान आहे मोठा चावड. मी लवकर येतो. तू जरा सांभाळून जर चप्पटशी त्या बोकड्याच्या गळ्या. अरे जा रे जा मानेची मैना म्हणतात मला. अरे असले बोकड कितीतरी कापले आहेत मी शंगेला. तू जा पुढे मी थांबते ते झाडाखाली त्याची वाट पाहत. मी जातो. काही भूत बीत नाही ना. भूत असेल तर मुलाखत घेऊन जा. मेरा सलाम है त्याच्या. कोणाचा घाबरू नको. आधीच माझं नाही डर पक्का. नसला आवाज काढून आणखी मला डरवू नको. हे तो साला आपतच आहे. या आपल्या भुटाटकी मध्ये खाना ढिना कसा. ये मेरे बाप भूत राजा तेरे को खाने को म्हणताय तो वैसीला का. पण मला सोडून दे. अरे तिकडे माझी बीबी एकटीच आहे. मी मेल्यावरती काय करणार. तिथं मसाला बांधा जाईल ना. या अल्लाह परवरदिगार अभी तू ही मुझे बचाओ दे. बचाओ परवरदिगार बचाओ. खान साहेब खान साहेब या अल्लाह इतना नजदीक आया भूत. मर गया रे. हो खान साहेब मी भूत नाही मी मैना आहे मैना. माझ्याकडे बघा पाहू. अहो केव्हापासून वाट पाहते मी तुमची त्या झाडाखाली. पण तुमचा कुठे पत्ता असेल ते म्हणा. हिरो आवाज वो कावत्या आया. अहो कसला आवाज आणि कसला काय. तुम्हाला भास झाला असेल हे नक्कीच. अहो तुम्हाला आवाज आला तेव्हा मला आला नसता का आवाज. ते बी बरोबर आहे. पण ते इकडे कशी आले आपले सहज तुम्हाला भेटायला. या अल्लाह शर्माती है. हमको देखे मुड़ जाती है. महीनाभर हम तुमका पता तुम्हाला भेटायला. तुम मुझसे प्यार करती हो. बहुत बहुत मोठा प्यार करते मी तुमच्यावर. मैं भी तुमसे मरता हूँ मेरी जानी मन. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. चाल तेरी खैर तेरी जैसी हिरनी चलती है. चाल तेरी खैर तेरी जैसी हिरनी चलती है.
क्या सुंदर दिसतोय. बहुत खूपसूरत. अहो तुमची ही दाढी किती छान दिसते. तुमचे डोळे किती पाणीदार आहेत. तुमचा अलंकार किती मोहन आहे. खान साहेब तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू ना तुम्हाला. गुस्सा. तुम्हारे बारे में गुस्सा नहीं नहीं कभी नहीं. मुझे देखे गुस्सा भागता प्यारी. तुम्हारे लिए सगळा गुस्सा सोडून देण्यात आला आहे. असं आता मला ना एकटीला राहायला अगदी कंटाळा आला बाई. तेव्हा असे माझ्याकडे बघा बघू. बघा ना माझ्याकडे. देखता है प्यारी ऊपर से नीचे तक दिखता है. शर्म आती है. अहो, शरम नाही कशाला. मला ना आता हा जीव सहन होत नाही. मला माझ्या जीवाला कसं तरी होतंय. तेव्हा आता लवकरात लवकर आम्ही दोघेही लग्न करून टाकूया. नाही तर तो पोपटला माझ्या बरोबर लग्न करायला आहेच की तयार. म्हणून म्हणते खान साहेब. काय सांगतास काय. शादी माझ्या बरोबर केली शादी. होय खान साहेब. अहो ही महिना आता तुमच्या बरोबर शादी करणार आणि या खान साहेबाची मी किती छान होणार. दाढी तुमची किती किती छान. दाढी तुमची किती किती छान. होणार मी तुझीच पोपटराव, शाबास वेळा. तुमचा दोघांचा आभार कसं मानू हेच कळत नाही. चला चला आता इथं थांबलं त्याचा त्वरित रोहिणेश्वराची वाट ठेवूया. चला. महाराज महाराज हा चला. बाहेरची नायकाची गैरहजरी हेरगिरी करणारा धर्माची घराच्या सैन्याकडून मारला गेला. आमचा धर्माची मारला. स्वराज्याच्या रक्षणासाठी त्याने आपल्या जीवाचं बलिदान दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं नाव सुवर्ण अक्षरांना लिहिलं जातं. धर्माच्या जीवाचं सुवर्ण. पण आमचा का आम्ही एक आमच्या जीवाला मित्र गमावला. अरे दुर्दैवी जीवादी, स्वराज्याच्या रक्षणासाठी तू असे किती जणांचे जीवन गमावणार आहेस. महाराज आपण असे नाव न घेऊ नका. जी संकट आली तरी आम्ही त्याला शौर्यानं तोंड देऊ. काळोजीची काही खबर. काय सांगू महाराज. खानाला फितूर होऊन काळोजीने आपल्या काळ्या कारस्थानाला सुरुवात केली आहे. येत्या 3 महिन्यात मराठशाही कुसळून टाकण्याचा खान समोर त्याने विडा उचललेला आहे. रात्रीच्या अंधारात घुबडाने घुटकून घातलाय म्हणून त्याला कोणी पक्षाचा राजा माणूस नाही. मराठी शाहीचा स्वातंत्र्याचा सूर्य आपल्या केठाने तळकू लागला.
रामगिरीच्या अंधारातून घासून टाकायला आहे एवढ्या मावळ मुठात कुणाच्या पापाची मिराज उचलेली नाही. या मातीच्या प्रत्येक कणाकणातून शिवाजी निर्माण होती आणि स्वतंत्र देवीची मुद्रा मानली. सारखा एखादा कावळा पितृ झाला म्हणून काय झालं? दुःख एवढाच वाटतं की स्वतःच्या मायभूमीची बेमान होणारी एवढा मराठी मुलकाच्या आहेत त्याच तरीही नाव भेट होत जाणणार नाही. माझ्या मावळ मुलकाचा मावळा शिवाजी एवढा हुशार आहे याची आमच्या मनाला पूर्ण खात्री आहे. महाराज फक्त आज्ञा करा. काळोजीच्या रक्ताने रक्तरंजित होऊन मगच हा नेताजी महाराजांच्या मुजऱ्याला येईल. काही अशी घाई करून चालणार नाही. काळोजी तो झाला हे जरी सत्य असला तरी त्याच्या पितृने आम्हाला फायदा होणार नाही कशावर. तेव्हा आणखी 15 दिवस आपण काळोजीच्या कुटीर कारस्थानावर लक्ष ठेवायचं आणि संधी मिळाल त्या खालासात त्याच्यावरही हल्ला करायचा. नाही तर काळोजीला जलगतीने मारला तर तो खान सावध होईल आणि आपला मार्ग बदलतील. म्हणूनच म्हणतोय आणखी थोडा धीर धरा. महाराज विशाळरावांच्या विरुद्ध बाजूने आपण हमला केला होता. आपली शंका इम्रान खान वेळेश्वर ठेप करण्यापूर्वी सरकार जवानाची भरधाव घड्यापैकी मानाजीराव तुम्ही इम्रान खानला नुसते उढळण्याची बोलून दाखवा. त्याचे सगळे रोईलेले अरब तरफ तुमच्या माघारातील आणि त्याच संधीचा फायदा घेऊन खानाच्या बोटाचा घास उडवा. जीवाला जपाने जशी आज्ञा महाराज. या नेताजीला स्वतःच्या प्राणाची पर्वा नाही. स्वधर्म आणि स्वदेश याच्यासाठी या नेताजीचे प्राण हरितारला पडेल तर गळबटणापर्यंत माझ्या कीर्तीचा सुगंध सदैव दरवळीत राहील. राष्ट्रकार्यावाहित प्राण आपण आला ठीक पण अख्खा राजा सामयातून आपली सुरक्षा करून गेली. ही आपल्या कोकण महिन्याची करामत आहे. महाराज हा जोडगोळीने आपली अगदी सहज सुटका करून दिली. शबाश कोकणा महिना नायकाची सुटका आपण केली. खरोखरात तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं नाही. खानाच्या बोटाची काही खबर खबर फारच भयंकर आहे महाराज. आपल्याला बंदिवान करण्यासाठी तो काळोजी नागासारखा पणा उभारून टपून बसला आहे आणि खानासोबत रोहिडेश्वरावर चाल करून येण्याचे मनसुबे रचित आहे. तेजस्वी क्षत्रिय वंशात जन्मलेल्या मराठी रणसंचारकी असल्या लोकांची पाहिली म्हणजे मनाचा की कालवा वंशकरीच्या मिठाने भिन्ने बनल्यामुळे आपले राज महाराज आणि मातब्बर सरदार याला स्वाभिमान आणि इज्जत याची गाडी मात्रही किंमत राहिली नाही. असले नादान हाती आल्यामुळे त्याच्या भोगात संतेचा नाग पोचला गेला नाही तर त्या यवनाचा याकोल केव्हाच झाला असता. पण प्रतापशाली भोसे कुळात जन्मलेला हा शिवाजी संकटाचे पहाड जरी कोसळले तरी पावसाळी पुढे आपली मान वाकवणार नाही. नका नका महाराज. असे निर्वाणीचे शब्द बोलून आम्हाला नावनीत करू नका.
आपण फक्त आमचा पाठीशी उभे राहा. मग एकच काळ यवनाच्या 1000 साक्षर्या नेताजी एकदा छातीवर रोखून धरेल. राज्याच्या आणि फक्त राज्याच्या हितासाठी पंच प्राणांचे बलिदान देईल. आता थांबून उपयोग नाही पालकर. महाराज, आपल्यावर हल्ला करण्याचा पत्सल्ला तर त्या काळोजीने खानाला दिलाच आहे. याशिवाय तो काळोजी खानाला घेऊन रेमकोची वाघाची मुलाखत घेणार आहे आणि त्याला विश्वासात घेऊन रोहिडेश्वरावर चाल करून येण्याचा खानाने चांगलंही मांडला. काय सांगतात का नाही? ते काळजी मधली पर्यंत गेली तर ठीक आहे. आता आपल्याला सुद्धा उलटी चाल चालावी लागेल. मानाजीराव, तुम्ही किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवा. आजवर तुम्ही निवडा कोवळ्याला घेऊन इम्रान खानवर हल्ला करा. पण त्यापूर्वी त्या रेणकोजी वाघावर सुद्धा कडवी नजर द्या. आम्ही आजच रोहिडेश्वर निघतोय. नाही, तुम्ही याच पावली वाघधरीकडे रवाना व्हा आणि रेणकोजी वाघावर लक्ष ठेवा. सोबत चोपड रवाना घ्या. आम्ही महासाहेबाचा आशीर्वाद घेऊन पार करणार दक्षिणेकडे मिळतो. मामासाहेब, महाराज रोहिडेश्वर सोडण्यापूर्वी तुम्ही तडक शिवनेरी गाठा. जिंकू किंवा मरू या शर्तीने इम्रान खानवर हल्ला करूया. बोला